नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित 12व प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ यातील आपण सराव संच 47 अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न इथं घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. आता घनाचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यांदा घन म्हणजे काय आणि घनाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे ते प्रथम आपण बघूया. घनाचे पृष्ठफळ हा इथं घन काढलेला आहे. घनाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. घनाला एकूण 6 पृष्ठ असतात. म्हणजे हा समोरचा, त्याच्या मागचा 2, वरचा आणि खालचा 4 आणि डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा असे एकूण 6 पृष्ठ असतात. घनाचा प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकार असतं. कारण त्याच्या सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात, म्हणून घनाचं प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकार असते. आणि सर्व पृष्ठ इथं समान असतात. सर्व पृष्ठ चौरसाकार असल्यामुळे सर्व पृष्ठ समान असतात आणि सर्व पृष्ठ समान असल्यामुळे त्यांचं क्षेत्रफळसुद्धा समान असतं. या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता घनाचे एकूण पृष्ठफळ. घनाला एकूण पृष्ठ असतात 6. म्हणजे ह्या 6 पृष्ठांचं क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ. मग आता एक पृष्ठफळ जर आपण विचारात घेतलं तर ते चौरसाकार आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग आता इथं आपण बाजू घेतली एल, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ हे एका पृष्ठाचं जे क्षेत्रफळ आहे ते चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी वापरावे लागणार आहे. म्हणजे बाजू वर्ग म्हणजे एल वर्ग. मग हे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ झालं एल वर्ग. अशा 6 पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे गुणिले 6. म्हणून घनाचं एकूण पृष्ठफळ आहे 6 गुणिले बाजू वर्ग. म्हणजे इथं आपण 6 गुणिले एल वर्ग किंवा 6 गुणिले बाजू वर्ग एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही एल वापरला तरी चालेल, बाजू वापरले तरी चालेल. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ 6 गुणिले एल वर्ग. तर 6 का घेतलेला आहे आपण, कारण याला समान चौरसाकार असे 6 पृष्ठ आहेत आणि एका पृष्ठाचं पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ हे एल वर्ग आहे. बाजू वर्ग म्हणजे बाजू घेतलेली आहे आपण एल, म्हणून एल वर्ग, म्हणून 6 गुणिले एल वर्ग. आता हे सूत्र वापरून आपल्याला सराव संच 47चा प्रश्न पहिला सोडवायचा आहे. घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास एकूण पृष्ठफळ काढा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3 सेमी. आता उदाहरण सोडवताना नेहमी इथं ही घनाची बाजू आपल्याला दिलेली आहे. दिलेलं आणि लिहून घ्यायचं आहे. घनाची बाजू आपण एल मानतो, म्हणून एल बरोबर 3 सेमी. आता घनाचे एकूण पृष्ठफळ. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एल वर्ग बरोबर 6 गुणिले एल वर्ग. आता इथं फक्त किंमत ठेवा. 6 गुणिले एल किती आहे, 3 सेमी, म्हणून 3चा वर्ग बरोबर 6 आहे. तसंच 3चा वर्ग 9 बरोबर 6 9 54 चौरस सेमी. सेंटीमीटर असेल सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. याप्रमाणे हे सूत्र वापरून आपल्याला घनाचं एकूण पृष्ठफळ काढता येतं. पुढचं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे 5 सेमी. घनाची बाजू एल बरोबर 5 सेमी. सूत्र वापरा.
घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एल वर्ग बरोबर 6 गुणिले एल आपल्याला दिलेली आहे 5 म्हणून 5चा वर्ग. 6 गुणिले 5चा वर्ग येतो 5 5 25 आणि 6 गुणिले 25 25 सक 150 म्हणजे घनाचे एकूण पृष्ठफळ. शेवटी पुन्हा व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 150 चौरस सेमी. पुढचं तिसरं उदाहरण दिलेलं आहे. घनाची बाजू दिली आहे 7.2 मीटर. घनाची बाजू बरोबर 7 घनाची बाजू एल बरोबर 7.2 मीटर म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एल वर्ग बरोबर 6 गुणिले एल आहे 7.2चा वर्ग. आता 7.2चा वर्ग तुमचा वर्ग पाठ असेल तर ठीक, नाही तर इथं 7.2 गुणिले 7.2 गुणाकार करा. बेदुणे 4 बेसाती 14 एका अंकाने गुणलं म्हणून 0. 7 दुणे 14 हातचा 1 साती साती 49 आणि 1 50. 4 अशी 4 4 आणि 4 8 1 अधिक 0 1 5. आता इथं पॉईंट नाही असं गृहीत धरून आपण नेहमी गुणाकार करतो आणि नंतर मग पॉईंट नंतर किती संख्या आहेत 1 2. मग इकडनं उजवीकडनं आपण 1 2 2 संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे 51.84 किंवा 51.84 बरोबर 6 गुणिले 51.84. आता याचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार आडवा करा किंवा उभा करा. मग 6 चौक 24 हातचा 2 आले. 6 8 48 आणि 2 50 हातचा 5. 6 1 6 आणि 5 11 हातचा 1. 6 5 30 आणि 1 31. आता हा गुणाकार आपण केला. पॉईंट नंतर किती संख्या आहेत 1 2. इकडून 1 2 संख्या सोडल्या म्हणजे 311.04. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 311.04 चौरस. आता इथं आपल्याला मीटर दिलेलं आहे म्हणून चौरस मीटर लिहायचं आहे. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. अशाच पद्धतीने आता पुढचं चौथं उदाहरण सोडवायचं आहे. घनाची बाजू एल बरोबर 6.8 मीटर. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एल वर्ग 6 गुणिले 6.8चा वर्ग. फक्त एलची किंमत ठेवा 6.8चा वर्ग. आता 6.8 गुणिले 6.8 गुणाकार करा. 8 8 64 हातचे आले 6. 8 सक 48 48 आणि 6 54. आता एका अंकाने गुण झाले म्हणून 0 दिला आपण. आता 6ने गुणतोय. 6 8 48 हातचे आले 4. 6 6 36 आणि 4 40. 8 आणि 4 12 हातच्या 1 5 आणि 1 6.
4624 गुणाकार आलेला आहे. पॉईंट नंतर 1 2 संख्या आहेत. 1 2 46.24. 6 आहे तसाच 6.8चा वर्ग आलेला आहे. 46.24. आता यांचा गुणाकार करायचा आहे. मग इथं तुम्हाला असा आडवा गुणाकार करता आला तर ठीक, नाही तर इथे गुणाकार आपण इथं उभा करू शकतो आहे. 6 चौक 24 हातचे आले 2. 6 दुणे 12 आणि 2 14 हातचा 1. 6 6 36 आणि 1 37 हातचे आले 3. 6 चौक 24 आणि 3 27. पॉईंट नंतर 1 2 1 2 संख्या म्हणजे 277.44 किंवा 44. आता इथं घनाचे एकूण पृष्ठफळ 277.44 चौरस मीटर. पुढचं 5वं उदाहरण सोडवूया. 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला घनाची बाजू दिलेली आहे 5.5 मीटर. घनाची बाजू L बरोबर 5.5 मीटर. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 6 गुणिले L वर्ग बरोबर 6 गुणिले L आहे 5.5. 5.5चा वर्ग. आता 5.5 गुणिले 5.5. आता इथे गुणाकार करा किंवा याचा वर्ग करताना एकदम सोपं आहे. 5 आणि 5ला गुणलं 5 5 25 हातचे आले 2. 5 5 25 आणि 2 27. एका अंकाने गुणून झालं. 5 5 25ची 5 हातचे आले 2. 5 5 25 आणि 2 27. 5 7 5 12 हातच्याला 1. 7 2 9 1 10. 1 2 1 2 म्हणजे 30.25. 6 गुणिले 30.25. आता याला 6ने गुणा. 6 पंचे 30 हातचा 3. 6 दुणे 12 आणि 3 15 हातचा 1. 6 0 0 आणि 1 1 आणि 6 त्रिक 18. पॉईंट नंतर 1 2 1 2 म्हणजे 181.50. 181.50 चौरस मीटर. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 181.50 चौरस मीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे. इथं घनाचे पृष्ठफळ आपल्याला काढायचं होतं. प्रश्न क्रमांक 2 आपण आता घेणार आहोत. प्रश्न दुसरा आहे. खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे. त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. म्हणजे इथं आपल्याला इष्टिकाचितीची लांबी, रुंदी, उंची दिली आहे आणि पृष्ठफळ काढायचं आहे. तर बघूया प्रथम इष्टिकाचिती म्हणजे काय. आता ही इष्टिकाचिती आहे. इष्टिकाचिती ही आडवी आहे, तशीच ती उभीसुद्धा असू शकते. म्हणजे आपल्या घरातलं गोदरेचं कपाट किंवा बांधकामाची वीट ही जी उदाहरणं आहेत ही इष्टिकाचितीची उदाहरणं आहेत. आता इथं ही लांबी आहे, ही रुंदी आणि ही उंची. तर लांबी L अक्षराने दर्शवतात, रुंदी B आणि उंची H. म्हणजे इष्टिकाचितीची ही लांबी, ही रुंदी आणि ही H LBH याप्रमाणे दाखवलं जातं. आता इष्टिकाचितीलासुद्धा घनाप्रमाणेच 6 पृष्ठ असतात. म्हणजे हा समोरचा 1, त्याच्या मागचा 2, वरचा आणि खालचा
3 आणि 4, हा डाव्या बाजूचा 5 आणि हा 6, असे एकूण 6 पृष्ठ असतात. इष्टिकाचितीचे जे हे पृष्ठ आहेत हे आयताकार असतात. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पृष्ठ जे आहे ते आयताकार असतं. आणि इष्टिकाचितीच्या म्हणजे घनाचे सुद्धा ह्या कडा असतात. ह्या ज्या रेघा दिसत आहेत ह्या कडा आहेत. आणि इथं मात्र ही प्रत्येक कडा दुसऱ्या 2 कडांना लंब असते. म्हणजे इथं काटकोन तयार होतो. अशा पद्धतीने हे इष्टिकाचितीची ही जी माहिती आहे ही लक्षात ठेवा. आता घनाला 2 पृष्ठ असतात. म्हणजे आता आपण या पृष्ठाचं जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं म्हटलं तर लांबी गुणिले रुंदी होणार आहे. आणि तेवढंच पृष्ठफळ हे त्याच्या मागच्या बाजूच्या पृष्ठाचं असणार आहे. म्हणजे 2 पृष्ठ सारख्या आकाराचे आहेत. समोरचं आणि मागचं, वरचं आणि खालचं, आणि डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं. म्हणून या ठिकाणी प्रत्येक हे 2-2 असा, 2 लांबी, 2 रुंदी, 2 उंची. म्हणजे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते लांबी गुणिले रुंदी ह्या समोरच्या पृष्ठाचं, नंतर बघा ह्या समोरच्या पृष्ठाचं जे आहे ते लांबी गुणिले रुंदी ह्या पृष्ठाचं जर आपण घेतलं तर रुंदी गुणिले उंची, आणि ह्या वरच्याचं घेतलं तर उंची गुणिले लांबी. ही उंची आहे, उंची गुणिले लांबी. म्हणजे अशा पद्धतीने पण 2-2 पृष्ठ असल्यामुळे या ठिकाणी 2 येतो. म्हणून 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. हे या क्रमानेच घ्या म्हणजे लक्षात राहतं. म्हणजे इष्टिकाचितीचे तुम्ही हे सूत्र वापरा किंवा हे सूत्र वापरा. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ इथे फक्त लांबी रुंदी उंचीच्या ऐवजी आपण LBH वापरलेला आहे. म्हणून L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L. आणि इथे 2 म्हणजे 2-2 समान पृष्ठ असल्यामुळे इथे आपण हा 2 सूत्रामध्ये येतो. तर या सूत्रानुसार आपल्याला आता सराव संच 47चा प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. प्रश्न दुसरा. खाली इष्टिकाचितीची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे. त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. आता इथं आपण L घेऊया. L बरोबर 12 सेमी, B बरोबर 10 सेमी आणि LBH प्रमाणेच घ्यायचं आहे. H बरोबर 5 सेमी. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात क्रमाने घ्या. L गुणिले B, लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे बघा. L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L, कारण आता पुढे संख्या नाही आहे. H गुणिले मागं यायचं परत L. आता यात फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत 2. L किती आहे 12 आणि B किती आहे 10, म्हणजे 12 गुणिले 10 अधिक B 10 आणि H 5, 10 गुणिले 5 अधिक H 5 आणि L आहे 12 गुणिले 12 बरोबर 2 कंसात. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 12 गुणिले 10, 12 आहे 120 अधिक 10 पाचा 50 अधिक 12 पंचे 60 बरोबर 2 कंसात 0 0, 6 5 11, 12 13, हाचा 1 1 आणि 1 2, 230 किंवा 120 आणि 60 180, 180 आणि 50 230. आता यांचा गुणाकार करा. बरोबर 2 0 0, इकडून गुणतो आपण, हे लक्षात ठेवा. पुढे जरी संख्या असली तरी 2 त्रिक 6 आणि 2 दुणे 4, 460 चौरस सेमी.
हे काय आलेलं आहे तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 460 चौरस सेमी. पुढचं उदाहरण घेऊया. 5 सेमी, एल बरोबर 5 सेमी, बी बरोबर 3.5 सेमी आणि एल बी एच बरोबर 1.4 सेमी. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल बरोबर 2. आता एल बी एचच्या किमती ठेवायच्या. एल बरोबर किती आहे 5 गुणिले बी 3.5 अधिक 3.5 गुणिले 1.4 अधिक 1.4 गुणिले 5 2 कंसात 5 ने गुणूया. 5 5 25 हातचे आले 2 5 त्रिक 15 आणि 2 17 पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 17.5 अधिक आता 14ने आपल्याला इथं पॉईंट नाही असं गृहीत धरायचं आणि गुणाकार करायचा आहे. तुम्ही इथं आडवा गुणाकार करा किंवा उभा गुणाकार करा. 14 पंचे 70 हातचे आले 7 14 त्रिक 42 42 आणि 7 49 1 2 पॉईंट नंतर संख्या 1 2 4.90 अधिक आता 14 पंचे 70 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 7.0. आता ही आपल्याला बेरीज करायची आहे. 17.5 अधिक 4.90 अधिक 7.0. बेरीज करताना दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. दशांश चिन्ह जे आहे ते एकाखाली एक आलं पाहिजे आणि एकक दशक शतक याप्रमाणे एकाखाली एक आले पाहिजे. तर इकडे सुद्धा एकांश दशांश शतांश याप्रमाणे आलं पाहिजे. मग आता इथं 0 9 आणि 5 14 हातचा 1 7 आणि 7 14 आणि 4 18 आणि 1 19 हातचा 1 1 आणि 1 2 2 गुणिले ह्या यांची तिघांची बेरीज झालेली आहे 29.40. मग आता याला 2 ने गुणायचं आहे. 2 0 0 2 चौक 8 2 9 18 हातचा 1 2 दुणे 4 आणि 1 5 पॉईंट नंतर 1 2 इकडून 1 2 मोजून आपण इथं मध्ये पॉईंट येणार म्हणजे 58.80 बरोबर 58.80 म्हणजे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 58.80 चौरस सेमी. तिसरं गणित घेऊया. 2.5 सेमी 2 मीटर आणि 2.4 मीटर. आता इथं हे 2.5 सेमी नाही आहे, हे 2.5 मीटर आहे. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. मग एल बरोबर 2.5 मीटर, बी बरोबर 2 मीटर आणि एच बरोबर 2.4 मीटर.
इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल. आता इथे किमती ठेवा. 2 कंसात एल 2.5 मीटर गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2.4 अधिक 2.4 गुणिले 2.5 बरोबर 2. आता कंसातला आधी गुणाकार करून घ्यायचा आहे. इथं 2 पंचे 10 2ने गुणा. 2 पंचे 10 चा 1 2 दुणे 4 आणि 1 5 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे इथं 5.0 अधिक इथं 2ने 4ला गुणायचे 2 चोक 8 आणि 2 दुणे 4 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 4.8 आलं अधिक. आता 2.4 गुणिले 2.5 आहे. मग इथं आपण 2.4 गुणिले 2.5 5 आणि गुणलं 5 चोक 20 हातचा 2 आले. 5 गुणे 10 आणि 2 12 एका अंकाने गुणलं म्हणून 0. 2 चोक 8 2 दुणे 4 0 8 आणि 2 10 हातचा 1 4 आणि 2 6 पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे 1 2 6.0 म्हणजे इथं 6 आलेलं आहे. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 5.0 म्हणजेच 5 5 आणि 4 5 आणि 4 9 9 आणि 6 15 15.8 किंवा तुम्ही असं इथं बेरीज करू शकता. 5.0 अधिक 4.8 अधिक 6.0 8 8 5 आणि 4 9 6 15 15.8 आता 2ने गुणायचं आहे. 2 8 16 हातचा 1 2 पंचे 10 आणि 1 11 हातचा 1 2 1 2 आणि 1 3. आता इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे. इथं आपण एक नंतर पॉईंट दिले किंवा तुम्ही इथं सुद्धा गुणाकार करू शकता. 2 8 16 हातचा 1 2 पंचे 10 आणि 1 11 हातचा 1 2 1 2 आणि 1 3 पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 31.6 यांचा गुणाकार आलेला आहे 31.6 चौरस मीटर. म्हणून इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 31.6 चौरस मीटर. पुढचं उदाहरण घेऊया. एल बरोबर 8 मीटर बी बरोबर 5 मीटर आणि एच बरोबर 3.5 मीटर. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल कंस पूर्ण. आता इथे किमती टाकायच्यात. 2 आहे तसाच. एलची किंमत 8 आणि बीची किंमत 5. 8 गुणिले 5 अधिक 5 गुणिले 3.5 3.5 गुणिले 8. तिथं ह्या 2 संख्यांचा आधी गुणाकार करायचा आणि मग आलेल्या गुणाकारांची बेरीज करायची असते. 2 8 पंचे 40 अधिक 5 5
25. 3.5ला 5ने गुणायचे. 5 5 25. हातचा 2 आले. 5 त्रिक 15 आणि 2 17. अधिक 8 पंचे 40. हातचे आले 4. 8 त्रिक 24 आणि 4 27. पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 27.0. बरोबर. आता यांची बेरीज करायची आहे. 40.0 अधिक 17.5 अधिक 27.0. 5 अधिक 0 अधिक 5. 7 आणि 7 8 पंचे 40. हातच्या 4 आले आणि 8 त्रिक 24. 24 आणि 4 28. सॉरी इथं 28 पाहिजे. 28. हाताशी 5. 7 आणि 8 15. हातचा 1. 4 आणि 1 5. 5 आणि 2 7 आणि 1 8. 85.5 गुणिले 85.5. आता इथं गुणिले आपण 2 केले तर 2 पंचे 10. हातचा 1. 2 पंचे 10 आणि 1 11. हातचा 1. 8 2 16 आणि 1 17. पॉईंट नंतर 1 0 म्हणजे 171.0. 171.0 म्हणजे 171. म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 171 चौरस मीटर. अशा पद्धतीने घनाचे व इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, मी या प्रकरणातील सराव संच 45 आणि 46 यापूर्वीच अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही पहा. त्याचं नोटिफिकेशन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.